20 मे रोजी 5व्या टप्प्याचं मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती। त्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश आशिष शेलारांनी केली होती। निवडणूक आयोगाकडे तक्रार। ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जम्मू अभ्यंकर यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज। राजकारण विरहित शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवतोय। राजेंद्र विखेंची उमेदवारी अर्ज भरल्यावर प्रतिक्रिया, तर 7 जून पर्यंत महायुतीच्या निर्णयाची वाट बघणार असल्याची ही प्रतिक्रिया। मतमोजणीच्या निकालापूर्वीच अमरावती शहरात झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर। नवनीत राणा प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर। शहरामध्ये चर्चांना उधाण। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे मुळगावी वरवडे इथे घरच्या देवासमोर झाले नतमस्तक। नारायण राणेंच्या पत्नी नीलम आणि मुलगा आमदार नितेश राणे होते उपस्थित। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विजय निश्चित, 2 लाख मतांनी निवडून येतील, निलेश राणेंना विश्वास। सण साजरा करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या 2 दिवस आधीच घेतल्याचीही निलेश राणेंची माहिती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र सुरक्षित, अभिनेता अनु कपूर यांनी व्यक्त केला विश्वास। अनु कपूर यांनी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट। धमक्या येत असल्यानं महिला कलाकार आणि निर्माता दिग्दर्शकांना सुरक्षा देण्याची केली मागणी। राज्यात दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत, पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त। राज्य सरकारने तातडीने पावलं उचलली नाहीत तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, शरद पवारांचा शिंदेंना पत्रातून इशारा। पीक कर्ज देताना बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या बँक अधिकाऱ्यांची दानवेंनी घेतली भेट। 8 दिवसात प्रश्न न सोडवल्यास दिला आंदोलनाचा इशारा। मनोज जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांचाच विरोध। प्रशासनाने उपोषणाला परवानगी देऊ नये, ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।